ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम्। श्रीराम जय जय राम। राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय
जय जय राम श्रीराम जय राम 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 जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जानते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुरी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. यानंतर राऊतजी ओंकार साधना घेतील. त्यानंतर सरेजी मनोबोधार निरूपण करतील. नंतर आपण भगवद्गीतेच्या अध्याय 18तले ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीतेचे श्लोक यांचं वाचन करू आणि मग डॉक्टर साहेब त्यांच्या निरूपणाला सुरुवात करू. नमस्कार. प्राणायाम आणि ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणकर्षण क्रियेने करूया. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचे. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम,
स्टॉप. पण आता प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. मी जसं इन्स्ट्रक्शन त्याप्रमाणे आपण फॉलो करा. सुरुवात करूया. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट करा. स्टॉप. एक्झेल, पूर्ण श्वास बाहेर करा. होल्ड ब्रेथ. होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ब्रीद इन करा. फुल ब्रीद इन, डीप ब्रीदिंग. होल्ड अंतःकुंभ. 1 2 3. स्लो ब्रीद आउट. स्लो ब्रीद आउट. हा एक राऊंड झालाय. आणखी 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट सुरू करूया. Stop. Exhale. Hold breath. Baह्य कुंभक. Hold 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Deep breathe in. Hold breath. Antarkumbhak. Hold 1 2 3. Slow breathe out. Reach up. Last round. Exhale. Ardhapura. Breathe in, breathe out. Stop. Exhale. Hold breath. Baह्य कुंभक. Hold 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Deep breathe in. Purak. Hold breath. Antarkumbhak. Hold 1 2 3. Slow breathe out. Rechak. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. ओंकार जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासातल्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे. राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड असावा आणि शंखानादासारखा गंभीर असावा. 3 ओंकार, नंतर 1 मिनिटाचं ध्यान, त्याच्यानंतर 2 ओंकार काढा. सुरू करूयात. एक्सेल, दर्शनयुक्त पुरा. पूरक.
पूरक शांत शांत शांत. आपण जो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिचं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक पूरक दोन्ही हाताचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा कप करा. हरि ओम. नमस्कार. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन करतो. आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 11वा श्लोक त्याच्यावरती आपण काही विचार करूया. सर्वजण श्लोक आधी एकत्र म्हणूया. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्राने कर्माचे 3 प्रकार केलेले आहेत. त्यातला एक आहे संचित कर्म, दुसरं आहे ते क्रियमाण कर्म, आणि तिसरं आहे ते प्रारब्ध कर्म. या 3 स्तरावरती आपलं हे जीवन जे आहे हे सुरू असतं. तर यातलं संचित कर्म म्हणजे हे पूर्वी केलेलं आता साठवून ठेवलेलं कर्म. दुसरं आहे क्रियमाण कर्म, ते म्हणजे आत्ता आपण जे कर्म करतोय ज्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे करायचं की नाही ते क्रियमाण कर्म. आणि तिसरं आहे ते प्रारब्ध कर्म,
जे मागच्या संचितातलं या जन्मामध्ये आपण जे भोगायला आणलेलं आहे ते कर्म म्हणजे प्रारब्ध कर्म. आता समर्थांची एक ओवी एका स्फुट काव्यातली येते की कळेना पुढे काय होणार आहे, कळेना देह कोठपर्यंत आहे. हे आपल्याला याचा विचार आपल्याला हा कायम मनामध्ये ठेवला पाहिजे आणि तो विचार लक्षात ठेवून आपण आपलं क्रियमाण कर्म हे केलं पाहिजे. प्रारब्ध कर्म तर टळणार नाहीये. जे आपण मागे साठवून ठेवलेलं आहे ते आता आपण भोगायला आणलेलं आहे. म्हणून आपण क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य वापरताना सुद्धा आपण नेहमी हे सावध असलं पाहिजे. आपण कधीही अधर्म करायचा नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण कधीही अनितीने वागायचं नाही हे सुद्धा नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. माझ्या जीवनात जर का काही वाईट घडलं तर मी वाईट वागायचं नाही हे वैयक्तिक आयुष्यावरती आपण झालं. पण जेव्हा समाजाचा प्रश्न येतो किंवा संतांच्या रक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा मात्र हा नियम आपल्याला तिथे लागू करता येत नाही. परमेश्वराचं जेव्हा रक्षण करायचं असेल तर तेव्हा आपल्याला तो नियम लागू करता येत नाही. तिथे मात्र आपण क्रियमाण स्वातंत्र्याचा, क्रियमाण कर्माचा पुरेपूर उपयोग करून जे करायचं ते आपण केलं पाहिजे. आता उदाहरण बघा तुम्ही, राम जन्मभूमीचं मंदिर बांधलं, तिथं हा नियम आपण वापरणं योग्य होतं का? की बाबा माझं काही वाईट झालं म्हणून दुसऱ्या कोणाचं वाईट करायचं नाही. किंवा संत एकनाथांच्या चरित्रातली जी गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे, तो यवन त्यांच्यावरती कितीतरी वेळा थुंकला. ते नदी गोदावरी गंगेतनं ते स्नान करून परत येत असायचे आणि तो यवन त्यांना त्रास द्यायचा, हे पुन्हा गंगेत जायचे. हे संतांना शोभतं, ती शांतता त्यांना शोभते. पण सामान्य माणूस त्यांनी अशा वेळी गप्प राहू नये, त्यांनी संतांचं रक्षण केलं पाहिजे. हे त्याचं कर्तव्य आहे. तिथं ते क्रियमाण स्वातंत्र्य जे आहे तिथं त्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे. आता माझ्या जीवनात वाईट घडलं म्हणून मी वाईट वागायचं नाही आणि आहे तसं भोगायचं, याचा बुद्धिवादी लोक जे आहेत ते वेगळाच अर्थ लावतात. ते म्हणतात की या प्रारब्धवादामुळे मनुष्य दैववादी बनेल अशी त्यांना भीती वाटते आणि तो कायम आयुष्यभर रडगाणं गाईल की आमच्या प्रारब्धातच असं आहे, हो आमच्या प्रारब्धातच, त्यामुळे आम्हाला हे भोगावं लागतंय वगैरे. तिथे मात्र हा विचार करून चालत नाही. कारण कर्मविपाक सिद्धांत आहे हा जसा असायचा तसाच असणार आहे. उलट त्यावर आपल्याला मात करायची आहे आणि प्रयत्न करायचे आहेत. समर्थांचा प्रयत्नवाद जो आहे तो इथे येतो. की आता समजा आपण डोंगर चढायला जातो आणि तिथं आपल्याला दम लागतो. तो दम का लागतो? मुळात ठीक आहे, आपलं शरीर थकलं असतं, आपण गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध जात असतो. गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ती आपल्याला खाली खेचणारी असते आणि आपण त्याच्या विरुद्ध वरती जात असतो. म्हणून आपल्याला तो दम लागत असतो. पण आता आळशी माणसाचं सोडून द्या, तो तो नाही चढणार. पण आपण प्रयत्न करतो आणि आपण त्या डोंगरावरती जातो आणि त्या त्या सुखाचा अनुभव जसा घेतो तसा त्या प्रारब्धावरती मात करून त्याच्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते आपल्याला करायचे असतात. आणि तसं प्रारब्धवाद जरी असला तरी प्रयत्नामध्ये आपण कधी कुठेही कमी पडू देत नाही. अनेक गोष्टी असतात की सिनेमाचं तिकीट जर का काढायचं असेल आणि खूप गर्दी असेल तरी आपण प्रयत्न करतोच की तिथे, आपल्या प्रारब्धात नाही म्हणून गप्प बसत नाही. तसं परमार्थामध्ये सुद्धा किंवा आयुष्यामध्ये जे जीवन ज्याचा भोग आपण घेत असतो तिथे आपल्याला प्रयत्नात कुठेही कमी पडायचं नाही असं समर्थांचं सांगणं असावं इथे, असं मला वाटतं. आणि जास्त प्रयत्न केले पाहिजे हे आपल्याला त्या प्रारब्धामुळे कळतं. आता उदाहरणार्थ आहे की समजा तब्येत बरी नाही आहे, डॉक्टरांकडे गेलो, तिथे डायबिटीस निघाला आपल्याला, मग ते सांगतात प्राणायाम करा. मग आपण प्राणायाम कसा करायचा हे शिकतो आणि त्याप्रमाणे आपले प्रयत्न आपण चालू ठेवतो. ते उगाच झालाय डायबिटीस मग आता गप्प बसा असं आपलं होत नाही. म्हणून प्रारब्धावरती मात करण्यासाठी नेमका प्रयत्न कुठला करायचा हे सुद्धा आपल्याला कळतं आणि त्याप्रमाणे आपल्याला करावं लागतं. म्हणून डोंगरावरती चढायचा प्रयत्न आपण कधी सोडत नाही. मनात वाचिरे पूर्व संचित केले असं जरी असलं तरी आपले प्रयत्न हे आपण सोडायचे नसतात. आणि मग सगळे प्रयत्न हे केल्यानंतर ती म्हण आहे आपल्याकडे, प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात. त्याच्यानंतर मग ते परमेश्वरी योजना जशी असेल तसं होईल. पण तिथे प्रयत्न कुठेही सोडायचे नाहीयेत. चित्ताचं समाधान आपलं राहिलं पाहिजे. ते ज्या विचाराने राहतं तो विचार म्हणजे मनात वाचिरे पूर्व संचित केले. माझ्या जीवनात गेल्या जन्मी मी जे वागलो ते आता माझ्या समोर आलं आहे हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे एकदा लक्षात आलं की मनुष्य हा तक्रारी करणं सोडून देतो, त्याची सृजनशीलता वाढते, त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढते. यक्ष प्रश्नामध्ये
धर्मराजाला यक्षाने एक प्रश्न विचारलेला आहे की वृद्ध माणसाचा मित्र कुठला, किंवा 50शी ओलांडलेल्या माणसाचा किंवा वृद्ध माणसाचा मित्र कुठला, तर त्याचं उत्तर दान हे असं दिलेलं आहे. एकाही सेकंदाचा उशीर न करता धर्मराजाने त्याचं उत्तर दान हा वृद्ध माणसाचा मित्र आहे असं सांगितलं. म्हणजे त्यात दान कुठल्या प्रकारचं असेल, कुठल्याही धनाचं असेल, वेळेचं असेल, श्रमाचं असेल, श्रमदान आपल्याकडे आहे, धनाचं दान आहे, सेवा आहे, हे हे सगळे दानाचेच प्रकार आहेत. म्हणजे आता साधारण एका ठिकाणी मी कीर्तनामध्ये जे ऐकलं ते मी तुम्हाला सांगतो की आता जे दिसायला सुंदर आहे, ज्यांच्याकडे सौंदर्य आहे, त्याचं कारण त्यांनी पूर्वीच्या काळी वृद्धांची सेवा केलेली आहे. म्हणजे आपली वेळ दिलेली आहे, त्यांनी आपल्यासाठी श्रम घेतलेले आहेत. तर जे वृद्धांची सेवा करतात त्यांना पुढच्या जन्मी ते रूपवान होतात. त्याच्यानंतर जी माणसं भरपूर श्रीमंत असतात त्यांनी मागच्या जन्मी पुष्कळ दान केलेलं असतं. तयासारखे भोगणे प्राप्त झाले, जे म्हणतात ना की पूर्वी जे तू जे केले ना, संचित केलेलं आहे, त्याची फळं ही आत्ता मिळतात. ग्रीक तत्ववेत्ता होता सॉक्रेटिस, त्याचं जे तत्वज्ञान आहे आपल्या भारतीय अध्यात्म तत्वज्ञानाशी बरंचसं मिळतं जुळत आहे. म्हणजे तो आत्मा मानतो, तो पुनर्जन्म मानतो. म्हणजे ती मालिकाच होती तिकडची तत्ववेत्त्यांची की सॉक्रेटिस, अरिस्टॉटल, प्लुटो यांच्यावरती आपल्या भारतीय तत्वज्ञांनी भरपूर अभ्यास केलेला आहे. विशेषतः बाबा बेलसरेंनी दासबोधामध्ये सुरुवातीला प्लेटो काय म्हणतो हे सुद्धा दासबोधाच्या प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे. तर हा सॉक्रेटिस होता. हा एकदा सकाळी ध्यानाला बसला होता आणि त्यांची बायको ही साधारण तुकाराम महाराजांच्या बायकोसारखीच होती, सारखी कटकट करणार. यांच्या परमार्थ मार्गात तो एक अडसर होता असं आपण समजू, जसं तुकाराम महाराजांच्या होता तसंच सॉक्रेटिस. हे ध्यानाला बसले होते, तिने बादलीतनं पाणी आणलं आणि यांच्या डोक्यावरती टाकले. सगळे अंगावरती कपडे होते, सगळे भिजले. समोर शिष्य होते, त्यांनी विचारलं की हे असं कसं केलं, त्यांनी असं का करावं. त्यांनी सॉक्रेटिसने त्याचं उत्तर दिलं की मी आंघोळ केली नव्हती, तर बहुतेक परमात्म्याची इच्छा असावी की मी आंघोळ करावी, म्हणून तिने बादलीभर पाणी माझ्या अंगावरती टाकलं. तुकाराम महाराजांचा तर एक त्याच्यावरती अभंगच आहे की ते म्हणतात की कांता कांता सांगे लोकापासी, जातो खुळा तुक्या पंढरीसी, फुटकीच विणा तिला 2 तारा, घाली येर झारा पंढरीसी, तुका म्हणे कांते ऐसे न करावे, शरणची जावे विठोबासी. आता तुकोबा जर का त्यातनं सुटले नाही तर आपलं काय. मुद्दा असा आहे की कशी सृजनशीलता असावी, कशी सहनशीलता असावी आणि प्रारब्धवाद कसा भोगावा आणि त्यावर कशी मात करावी याबद्दल आपण विचार करतो आहोत. तर दानाच्या बाबतीत आपण जेव्हा सांगत होतो की ते दानधर्माला सुद्धा आपल्याकडे फार नव्हते. एक तर ते सत्पात्री असावं, योग्य वेळी केलेलं असावं, त्यामध्ये कुठलाही अहमपणाचा भाव नसावा, हे सांगितलं जातं. समजा आता आपण कधी कुठे एखाद्याकडे जातो आणि तिथे समजा आपल्याला श्रीखंडाचं जेवण समजा मिळालं, श्रीखंड खूप खाल्लं, गुलाबजामाचं समजा आपल्याला जेवण मिळालं आणि खूप आपल्याला आनंद झाला, तर तिथे आपण एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपण मनात आणावं की कौतुक तूप आहे संचिताचे. मी कधीतरी याला गुलाबजाम जेव घातले असतील त्यामुळे मला ते आज मिळत आहेत, असा आपण विचार करावा. त्याला बोलून दाखवू नये की मी कधीतरी पूर्वी तुला घातलंय जेवायला म्हणून, पण हा विचार आपल्या मनामध्ये कायम असला पाहिजे की पूर्वी कधीतरी मी केलंय त्यामुळे त्याचं फळ हे मला आत्ता मिळतंय. दानधर्म करताना सज्जनगडावरती अन्नदान होतं. आपण बऱ्याच वेळा जातो आणि तिथं जे काही जेवतो हे सगळं भिक्षेतनं मिळवलेलं अन्न, हे कोणीतरी दान केलेलं असतं. याची पुण्याई अशी की ते केलेलं दान पुढे परमेश्वर, संत हे आपल्याला भरभरून देतात. या संतांची, परमेश्वरांची बँक फार मोठी आहे, ते बघत नाही अरे यांनी मला जे हवं होतं ते काम माझं जर का यांनी केलंय तर मी याला तर पुरेपूर पुढे परत दिलं पाहिजे, अशी त्यांची भूमिका असते. कृष्णाचं आपल्याला सुदाम्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे. काय नेलं सुदाम्याने कृष्णासाठी, एक तर काही मागितलं नाही आणि स्वतःच्या घरीच इतकं दारिद्र्य असल्यामुळे त्याला त्याच्यासाठी काय नेलं तर पोहे नेलेले. आणि द्वारकेला गेला, त्या सुवर्णनगरीमध्ये तो गेला आणि तिथं दारापाशी त्याला तिष्ठत ठेवावं लागलं, त्या तिष्ठत उभं राहावं लागलं. आणि नंतर श्रीकृष्णाने त्याला आत घेतलं, यांनी त्याला प्रेमाने आणलेले पोहे दिलेले आहेत. मोरोपंतांची एक याच्यावरती एक आर्या आहे सुंदर की ऋण तरी मुठभर पोहे, त्याच्या व्याजात हे मनगरिती, त्या बदल्यात त्यांनी सोन्याची नगरी दिलेली आहे.
किंवा एक जुनं काव्य भजन म्हणून आता ते प्रसिद्ध आहे, मुठभर पोह्या साठी दिली का कुणी सुवर्ण नगरी. तर भगवंताने त्याला त्या पोह्याच्या बदल्यात त्याचं गाव सगळं सोन्याचं करून टाकलं, हे आपल्याला माहिती आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा दोनच गोष्टी सांगतात, दोन गोष्टींचा आग्रह करतात. एक म्हणजे नामस्मरण करा वैयक्तिक पातळीवर, आणि दानधर्म पुष्कळ करा. आणि दान केलं म्हणून माणूस गरीब झाला असं कधी होत नाही. कुठल्याही प्रकारचं दान असू, श्रमदान असू दे, अन्नदान असू दे, किंवा एखाद्याला कुठल्या अडीअडचणीमध्ये मदत करणं असू दे, कोणाच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं असू दे, कोणी एखादी साधी प्रवासाला आपण निघतो आणि एखादं गृहस्थ असेल, त्याला जर का बॅग उचलता येत नसेल तर त्याची बॅग उचलणं, हे सुद्धा आपण आपल्या शक्तीचं केलेलं दान आहे असं समजून ते कर्म आपण करावं. वरदानंद भारतींचा एक सिद्धांत आहे, ते सांगतात की आपल्याला जे दिलं ते आपल्याला जे काही मिळालेलं आहे ना, ते आपण सर्व लुटून टाकावं. आणि भगवंताला याचा खूप आनंद होतो. तो म्हणतो की हा माझं काम करतो, त्याचा परिणाम असा होतो की माझं पुढचं प्रारब्ध ते मला आजच नियत करता येतं, त्याच्यावरती मला आजच नियंत्रण करता येतं. आणि पूर्वी केलेल्या कर्मावर आज माझं नियंत्रण नाही, पण इथून पुढच्या भविष्यावर माझं नियंत्रण आहे, हे नेहमी लक्षात ठेवावं. एक दृष्टांत आहे, पूर्वी मी बहुतेक सांगितलेला आहे एका श्लोकाच्या माध्यमातून, पण पुन्हा सांगतो, मला तो खूप आवडतो. आणि कर्मविपाकाचा सिद्धांत म्हणून तो आपण पटवून गेला सोपा असेल असं मला वाटतं. एक साधू असतो, एका गावी फार एक दिवसाच्या वरती राहायचं नाही, गरज पडली तर गावाबाहेरच्या देवळात मुक्काम करायचा. दिवसभर त्या गावात भिक्षा मागायची, तिथे राहायचं, देवळात अनुष्ठानाला बसायचं, देवळात मुक्काम करायचं, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुढच्या गावाला निघायचं. असंच एका छोट्या गावामध्ये तो तिथं मुक्कामाला असताना संध्याकाळची वेळ, जोराचा पाऊस येतो, अंधार पडायला लागणार आहे, आणि विजांचा कडकडाट सुरू होतो. तेवढ्या ह्याच्यात त्याला ते मुक्कामासाठी मंदिर शोधणं काही त्याच्याने होत नाही, म्हणून तो एका झाडाखाली आडोशाला उभा राहतो. थोड्या वेळाने पाऊस थांबतो, रात्र झालेली असते, आणि तिथं जी झोपडी असते त्या झोपडीचा दरवाजा तो वाजवतो. तेव्हा त्या झोपडीतनं वाजवल्यानंतर, दरवाजा वाजवल्यानंतर एक तरुण स्त्री बाहेर येते, आणि तो तिला विचारतो की आई, मी इथं जर का आजची रात्र काढली तर चालेल का? खरं म्हणजे मी एका गावात राहत नाही आणि देवळात मुक्काम करायचा असतो, आता रात्र झालेली आहे, तर पहाट झाली, सूर्योदयाच्या आधी मी इथनं निघून गेलेलो असेल, असं तो म्हणतो. ती म्हणते ठीक आहे, हरकत नाही. तो तिथेच त्या झाडाखाली आपली पथारी टाकतो, थोडंसं काही कोरडं झालेलं असतं तिथे, आणि तिथं तो गाढ झोपतो. मध्यरात्र होते, झोपडीचं दार उघडलं जातं, ती स्त्री बाहेर येते. होतं असं की तिच्या नवऱ्याला कफ झालेला असतो, खूप तो कफ साठलेला असतो, तो रात्रभर खोकत असतो, आणि तो कफ ती बाहेर टाकायला येते. ती जेव्हा बाहेर टाकायला येते तेव्हा तिला त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये हा साधू दिसतो. आता यावेळेस ती त्याच्याकडे निरखून बघते, आणि तिच्या लक्षात येतं की खूपच तेजपुंज असा हा साधू आहे. आणि तिच्या मनामध्ये वाईट भाव जागे होतात, आणि ती त्याला झोपेतनं जागा करून ती त्याला सांगते, त्याच्याबरोबर काही काळ घालवण्यासाठी ती तिची इच्छा व्यक्त करते. तो साधू म्हणतो, हे मला काही शक्य नाही, मी या प्रवृत्तीचा माणूस नाही, आणि मला कुठल्याही प्रकारचं हे असं करणं, हे म्हणजे माझ्या अनुष्ठानामध्ये आलेला हा व्यत्यय असेल, त्यामुळे मला हे असं कृत्य काही करणं जमणार नाही. आता तिची इच्छा इतकी प्रबळ होते की ती त्याला दम देते. ती त्याला असं दम देते की ती म्हणते की तू जर का माझी इच्छा तर पूर्ण केली नाही तर मी ओरडून सगळं गाव जागा करीन, आणि तू जे केलं नाहीयेस किंवा जे कर असं मी तुला जे म्हणतेय ना, ते मी सगळ्यांना सांगेन की हे यांनी केलेलं आहे, मग तुझी काही खैर नाही वगैरे. तो म्हणतो वाटेल ते झालं तरी चालेल, परंतु मी या मोहाला आता बळी पडणार नाही. तो तिला समजावून सांगतो, अगं तुझा म्हातारा नवरा घरात आहे, त्याच्याकडे बघ, त्याची सेवा कर. ते म्हणते म्हातारा नवरा आजपर्यंत मी त्याच्याच बरोबर आयुष्य काढलंय पहिल्यापासून, तुम्हाला जर का असं त्याचा अडसर जर का वाटत असेल तर मी त्याला मारून टाकते म्हणून. असं म्हणून ती तिकडनं एक दगड घेते, आतमध्ये जाते, आणि त्या म्हाताऱ्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये घालते. तो नवरा तिथे जागीच गतप्राण होतो, म्हातारा झालेला असतो, आणि ही परत येते. हा काही तयार होत नसतो. शेवटी हिने आधी सांगितल्याप्रमाणे आरडाओरड करते, गावातल्या लोकांना तिथे गोळा करते, आणि त्या गावातल्या लोकांना तक्रार सांगते की हा असा असा माणूस आहे, रात्रीचं मुक्कामाच्या आमिषाने माझ्या इथे राहिला, आणि आता तो अशी ते गावातले लोक त्याच्यावरती चिडतात, संतापतात, त्याला मारतात, आणि
त्याचे ज्या हाताने तू हे कर्म करणार होतास ना, ते हातच तुझे तोडून टाकतो, असं म्हणून त्याचे ते हात तोडून टाकतात. हा तिथेच गर्भगळीत होऊन पडतो. त्यातला एक जो शहाणा असतो तो म्हणतो की तुम्ही साधू आहात म्हणून सोडून देतो तुम्हाला, उचलतो त्यांना आणि गावाच्या बाहेर कुठेतरी नेऊन टाकतो. पुढच्या गावी जातो, तो शुश्रूषा वगैरे सगळी काही करून घेतो आणि पुन्हा ध्यानाला बसतो. थोडं बरं झालं वाटल्यानंतर परमेश्वराची प्रार्थना करतो. परमेश्वर त्याच्या पुढे प्रसन्न होतो आणि तो परमेश्वराला विचारतो की माझ्या मनामध्ये कुठलंही पाप नसताना माझ्या वाट्याला हे का यावं, असं का घडलं. मी माझ्या म्हणजे मी तर उलट याला नकार तर देतच होतो, मी असं केलंही नाहीये आणि तरी सुद्धा असं का घडावं. तेव्हा त्याला परमेश्वर सांगतो समजावून, हा कर्मविपाकाचा सिद्धांत आहे की गेल्या जन्मी तू असाच एका ठिकाणी ध्यानाला बसलेला होता, तिकडनं एक गाय पळत आली आणि ती गाय तुझ्या समोरून गेली, तुझ्या ध्यानामध्ये तुला ती चाहूल लागली, तू डोळे उघडले, तू बघितलास ती गाय त्या दुसऱ्या दिशेला गेली, तू पुन्हा ध्यानाला लागलास. थोड्या वेळाने तिकडनं एक खाटीक आला. तो खाटीक त्या गायीच्या मागे लागला होता आणि त्या खाटकाने विचारलं की इकडनं तू गाय जाताना बघितलीस का. तू तोंडाने बोलला नाहीस, पण तू हाताने दाखवलं, ती दिशा दाखवली की त्या दिशेने गेली म्हणून वगैरे, आणि तू पुन्हा ध्यानाला लागलास. त्या खटकाने पुढे काय केलं, तो ती गाय त्याला सापडली, ती धरली, त्यांनी धरून आणलं, तिला आपल्या खटीक खाण्यात नेलं आणि काय करायचं ते त्याचं केलं. आता कर्मविभाग सिद्धांताचा इथे कसा नियम आहे, कसा संदर्भ लागतो, तर परमेश्वराने त्याला सांगतो की मागच्या वर्षी ती जी गाय होती ना, तीही या जन्मात आत्ताची तरुण स्त्री होती. तो जो खाटीक होता तो या जन्मी तिचा वृद्ध नवरा होता. त्यांनी तिला मागच्या जन्मी मारलं. तिचा आता सूड, त्या कर्मविपाकाचा सिद्धांत त्याला असा अप्लिकेबल केला की त्या स्त्रीच्या हस्ते तिच्या नवऱ्याची, त्या म्हणजे मागच्या जन्मीच्या त्या खाटकाची आता हत्या झालेली आहे. आणि तू ज्या हाताने दाखवलं तिथं तुझं काम होतं त्या गायीचं रक्षण करणं. मला माहिती नाही सांगायचं किंवा जे काय सांगायचं, पण तुला ते कळलं नाही आणि तुझ्याकडून न कळतपणे तू त्या गायीची दिशा दाखवली हाताने, तोंडाने न बोलता, त्यामुळे तुझे हात कापले गेलेत. असा कर्मविपाकाचा सिद्धांत इथं आपल्याला पटवून घेता येतो. पुन्हा बघू, मागच्या जन्मीची ती जी गाय जी खाटकाने मारली तीही यावेळेसची तरुण स्त्री होती. तो खाटीक हा तिचा वृद्ध नवरा या जन्मामध्ये होता. आणि हा साधू ज्याने हाताने दाखवलं तो पुढच्या जन्मी सत्कर्मामुळे तो साधूच झाला, परंतु त्याला ते भोगण्यासाठी हा सगळा प्रसंग घडला आणि त्यांनी जे हाताने जी दिशा दाखवली ती त्याचे हात कापले गेले. तर यात आधी आपण जेव्हा असं म्हटलो की आपण आपलं कर्म करताना नेहमी सावध असावं, तिथं कुठलाही भोळसटपणा किंवा बावळटपणा नसावा, हे याच्यात आपल्याला कळतं. आणि 3 नियम आपण कर्म करताना हे नेहमी पाळावे. एक म्हणजे या जगात कोणाचं वाईट व्हावं असं आपल्या मनातही येऊ नये, करणं तर दूरच राहिलं पण आपल्या मनातही येऊ नये. मग त्याच्यासाठी त्याची आठवण ठेवायची म्हणून काय करावं, तर सकाळी आपण आंघोळ करताना जर का काही मंत्र म्हणत असू, काही करत असू, तर त्यात एक मंत्र म्हणावा की सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्रा सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग, असं म्हणून ते आपली आंघोळ संपवावी. म्हणजे हीच प्रार्थना परमेश्वराकडे की सगळ्यांचं भलं व्हावं, माझ्या हातून काय, कुणाच्याच हातून या जगात कुणाचंही वाईट होऊ नये. दुसरी गोष्ट, उपासना आपली सोडू नये. आपल्या गुरूंनी आपल्याला जो मंत्र दिला असेल, जप दिला असेल किंवा नसेल दिला तर समजा विष्णू सहस्त्रनाम किंवा असं काहीतरी स्तोत्र हे रोज म्हणावं. समर्थ म्हणतात एके ठिकाणी, उपासकाची सूचना उपासना उपासना. उपासकाला एकच सूचना आहे की त्यांनी उपासना करावी, नित्यनेमाने करावी, तर उपासना सोडू नये. गीतेतला श्लोक आपल्याला माहिती आहे, सतत कीर्तयंतो माम ये जना पर्युपासते. हे लक्षात ठेवून आपली उपासना सोडू नये. आणि तिसरी गोष्ट आहे, ते चांगलं नेहमी दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करावा. म्हणजे आपण आपली जी कर्म जी आहेत, ती पुढची जी संचित कर्म आहे ती आत्ता आपण क्रियमाण कर्माच्या स्वातंत्र्याने ही आपली तयार होत असतात. चांगलं दुसऱ्याला द्यावं. समर्थ दासबोधात म्हणतात, उत्तम पदार्थ दुसऱ्याला द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा. संसार आपला गवई असतात, ते फक्त जेव्हा गाण्याचा कार्यक्रम असतो तेव्हाच गातात का, नाही, त्याच्या आधी सुद्धा ते कायम ते रियाज करत असतात. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, गाता गळा शिमता मळा, आणि गाता गळा शिमता मळा आणि लिहिता हातोडा. त्यामुळे कायम याची सवय ठेवण्यासाठी कायम चांगली कर्म करावी, म्हणजे ती आपल्या
आड येत नाहीत. आता सॉक्रेटिसला प्रश्न विचारला होता एकाने की म्हणजे लग्न लग्न करावं की करू, किंवा लग्न करणारा सुखी की न करणारा सुखी, कोण रडतं जास्त? सॉक्रेटिस म्हणाला दोघेही रडतात. त्याचं कारण आहे की रडणाऱ्या माणसाला हे आधार देणारं जे तत्वज्ञान आहे ना, ते माहिती नसतं, त्यामागची फिलॉसॉफी माहिती नसते. की मनात वाचिरे पूर्व संचित केले हे आठवलं तर मनुष्य दुःखात सुद्धा सुखी असतो. आणि मागच्या श्लोकामध्ये देह दुःख ते सुख मानित जावे याच्याबद्दल बोलताना आपण बघितलं होतं की जेव्हा आपण दुःख भोगतो तेव्हा आपलं पाप कमी होत असतं, आणि जेव्हा आपण सुख भोगतो तेव्हा आपलं पुण्य कमी होत असतं. मग आता कर्ज कमी होणं हे चांगलं का वाईट आहे? कर्ज कमी होणं चांगलं, त्यामुळे मग दुःख असावं, आणि दुःखामध्येच परमेश्वराची आठवण येते. आपल्याला माहितीये, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, हे आपण ऐकलेलं आहे की दुःखामध्ये परमेश्वराचं स्मरण होतं. त्यामुळे मग दुःख असलं तरी त्यात हडबडून गडबडून जाऊ नये, आणि तिथं परमेश्वराचं नामस्मरण जेव्हा आपल्याकडनं घडतं तर तेव्हा आपल्या संचितातलं जे काही भोग असतात ना, हे कमी होतात. ते आपल्या भोगानेच पिटतं, आणि ज्याचं त्याला भोगावं लागतं हे आपल्याला माहिती आहे. द्रौपदीबद्दल आपल्याला माहिती आहे, महाभारतामध्ये आपल्याला माहिती आहे द्रौपदीचं फक्त वस्त्रहरण झालं का नाही, आपल्याला भीमाचं भीम सगळ्या पाची पांडवांना त्यांना कपडे काढून तिथं द्यूत खेळायला बसावं लागलं होतं. आता अर्जुन तर खरा धनुर्धारी होता, पण त्याच्या वाट्याला हे यावं. भीम 10,000 हत्तीचं बळ त्याच्या अंगी होतं, पण त्याच्या वाट्याला हे दुःख यावं, की अशा प्रकारचे भोग यावे. तर हा प्रपंच जो दुःखमय आहे त्याच्यामध्ये हे संचिताचे भोग हे येणारच. आणि प्रपंच म्हणजे असं म्हणतात ना, असं सांगितलं जातं की चिखलातून चालणं आहे, की पाय चिखलाने भरतात, त्यामुळे त्यातनं ते संपवून टाकायचं म्हणून ते भराभर चालता पण येत नाही, आणि दमलो म्हणून बसता सुद्धा येत नाही, असा संसार असतो. फुटबॉलचं उदाहरण आपण घेतलं, त्याला लाथा बसतात, इकडनं तिकडे तिकडनं इकडे तो चालू असतो, पण तो त्याच्या गोलकडे हे आपण ही उदाहरण, ही बारीक सारीक गोष्टी सांगण्याचं बोलण्याचं कारण असं आहे की आपण लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्या गोलकडे आपण गेलो पाहिजे. त्यामुळे संचितातली काही गोष्टी जरी आपल्या वाट्याला आल्या आणि जरी त्या दुःखमय जरी असल्या तरी त्या आपल्याला भोगता आल्या पाहिजे. आणि ज्याच्या जीवनात भरपूर दुःख असेल तो एक प्रकारे यासाठी लकी समजावा, कारण दुःखातच परमेश्वराचं स्मरण होतं. जीवनात सर्व मिळवावं, प्रयत्नांची शिकस्त करावी, कुठेही प्रारब्धवाद आडवा येता कामा नये, हे नक्की आपण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. त्यामुळे त्या दुःखातनं पलीकडे जायची आपल्याला बुद्धी होते, आणि क्रियावान स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करून चांगल्या गोष्टी आपल्याकडनं घडाव्या, उपासना आपल्याकडनं घडावी, दानधर्म आपल्याकडनं घडावा, असं मला या श्लोकातून कळलं, आणि ते तसंच असावं असं मला वाटतं. इथे मी थांबतो, आणि या दोन पंक्तींच्या माध्यमातनं की मनात वाचिरे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले, हे जरी समर्थांनी हे जे सांगतात तेव्हा समर्थांचा प्रयत्नवाद हा सुद्धा इथे लक्षात ठेवावा, आणि त्यावर मात करावी, आणि आपली उपासना, आपला परमार्थ मार्ग हा पुढे चालवावा, असं मला वाटतं. इथे मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. मला बाहेर जायचं असल्यामुळे मी आता वर्गात थांबू शकणार नाही. धन्यवाद. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 9 आणि श्लोक 10 यांचं वाचन, आणि त्याच्या खालच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या, आणि मग दोन्हींच्या अर्थाचं वाचन. पण ओम नमो जी आद्यापासून सुरू करू. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकल मती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोजी अकार चरण युगल अकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकारे हे तिनी एकवटले जेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा मिले आदि बीज आता अभिनव भागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारली मिया कैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची
जो अभिलषित मनोरुची पुरविता तो पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. कविं पुराण मनुशासितारम् अनोरणीयांस मनुस्मरेद्य सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्य वर्णं तमसः परस्तात्. जयाचे आकारावीण असणे जया जन्मना निमणे जे आघवेची आघवेपणे देखत असे. जे गगनाहून दुने जे परमाणुहून निसाने दयाचे निसन्निधाने विश्वतळे. जे सर्वाते ययाविये सर्व जेणे जिये हेतू जया बिहे अचिंत्य जे. देखे ओळंबा इंगळू न चरे तेजी तिमिर जेथ न सरे. जे देहाचे अंधारे चर्मचक्षुषी सुसडा सूर्यकणांचा राशी. जो नित्य उदो ज्ञानियासी अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. प्रयाण काले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यं. तया अव्यंगवाणेया ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते. जो स्थिरावलेनि चित्ते जाणोनी स्मरे. बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसूनी जीवी सुखसुनी कर्मयोगाचे. आतू मीनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे. आपे आप संभ्रमे मिळावया आकळलेनी योगे मध्यमार्गे अग्निस्थानौनी निगे ब्रह्मरंध्रा. तेथ अचेत चित्ताचा सांगा तू आहाचवाणा दिसे मांडतू. तेथ प्राणू गगना आतू संचरे का. परी मनाचे निस्थैर्ये धरिला भक्तीच्या भावना भरला. योग बळे आवरला सज्ज होऊनी. तो जडा जडा ते विरवितू भ्रू लता माझी रचतू. दैसा घंटानाद लयस्थू घंटेसीच होय. का झाकलिये घटींचा रिवा नेणिजे काय जाहला केव्हा. या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म. दया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊ निठाके. सर्वज्ञ पुरातन विश्वाचा नियंता अणुपेक्षा देखील लहान सर्व स्थूल सूक्ष्म जगाचा आश्रय ज्याचे स्वरूप कल्पनेला अगोचर आहे. सूर्याप्रमाणे प्रकाशरूप असे ज्याचे स्वरूप आहे असा अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे असलेला जो परमपुरुष त्याचे जो स्मरण करतो. ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे व जे जन्म मृत्यू रहित असून जे सर्वत्र असल्यामुळे सर्वपणाने पाहते. जे आकाशाहून पुरातन आहे व जे परमाणूपेक्षाही लहान असून ज्याच्या सान्निध्याने विश्वाची हालचाल होते. जे या सर्वांना प्रसवते व ज्याच्या योगाने सर्व नाचते. तर्क ज्याला भीतो असे जे कल्पनेच्या पलीकडे आहे. पहा विस्तवात जशी वाळवी लागत नाही ज्या स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञानरूप अंधाराचा लाग नाही त्याचप्रमाणे जो स्वभावतः ज्ञानप्रकाशाचा दिवस असूनही स्थूल सृष्टीला अंधार आहे. जो स्वरूप दिवस अज्ञानांना अंधाराप्रमाणे असतो ते या ओवीत सांगतात. जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांचा ढीग आहे. जे ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे व ज्या चैतन्यरूप दिवसाला अस्तमानाचे आडनाव सुद्धा नाही जेथे अस्त होत नाही. जो मरणसमयी एकाग्र मनाने भक्तीने व योगबलाने युक्त होऊन दोन भुवयांमध्ये प्राणवायूची योग्य प्रकारे स्थापना करून त्याचे स्मरण करतो तो त्या तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. मरणकाळ प्राप्त झाला असताना स्थिर अंतःकरणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला जो जाणून स्मरतो. बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसून कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख अंतःकरणात साठवून आत मन एकाग्र झाल्याने व आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळण्याकरिता स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने सुषुम्ना नडीच्या मध्यमार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रात जाण्यास तो प्राण निघतो. जेथे प्राणवायू मूर्ध्नी आकाशात प्रवेश करतो तेथे प्राणाचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो. परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व भक्तीच्या भावाने भरलेला व योगबलाने आवरलेला असा तयार होऊन तो प्राणवायू
चेतन व अचेतन पदार्थास नाहीसे करून भुवयात संचार करतो आणि तेथे लय पावतो. ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेत लय पावतो, अथवा घटाखाली झाकलेला दिवा केव्हा काय झाला विझला हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे अर्जुना जो देह ठेवतो, जे केवळ परब्रह्म आहे व ज्याला परमपुरुष हे नाव आहे, असे माझे खास स्वरूप आहे, ते तो पुरुष होऊन राहतो. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा प्रारंभारंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो पंचानंदयारा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. आपल्या सर्वांना नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. अध्याय 8. आपण मागे 8वा श्लोक पाहिला होता आणि आज आपण 9वा श्लोक पाहणार आहोत आणि दोन्ही पाहणार आहोत, भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी 9व्या श्लोकाबद्दल काय आहे ते. माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय असं मी समजतो. ते त्रुटी असेल तर कळवा. आवाज येतोय ना? अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. अभ्यास योग युक्तेन आणि चेतसा नान्यगामिना हे दोन्ही महत्वाचे आपण मागे पाहिले. आपल्याकरता जे आहे शब्द होते. आणि पार्थानुचिंतन अनुचिंतन याचं करायचं, कशाचं करायचं? अभ्यास करायचा. आणि अभ्यास कसा करायचा? अभ्यास योग करायचा. अभ्यास योग युक्तेनं म्हणजे अभ्यासामध्ये आणि अभ्यास योग मध्ये काय फरक आहे? पण अभ्यासाचं आपण असं पाहिलं होतं की अभ्यासाचा अर्थ हा होतो की ते रिपिटेशन करणं, परमात्म चिंतन करणं, याला आपण अभ्यास म्हणतो. म्हणजे संसारातून मन काढून परमात्म्यामध्ये वारंवार लावणं, याला त्यांनी अभ्यास म्हणतो. संसारातून मन काढून परमात्म्यात परत परत लावणं, याला अभ्यास करतो. मग अभ्यास योग आहे का? तर म्हणजे हा नुसताच अभ्यास आहे. हा अभ्यास योग अजून झालेला नाहीये, पण योग याच्यामध्ये नाही आला. योगाचा अर्थ काय सांगितलं तुम्ही? ह्या अभ्यासाने तुमचा योग परमेश्वराशी होईल, तेव्हा तो अभ्यास योग होईल. मग ते कसं ओळखायचं की आमचा परमेश्वराशी योग झाला की नाही झाला? त्याचं उत्तर त्यांनी दिले, समत्वम योग उच्यते. म्हणजे समदुःखे समीकृत्वा लावा लावो जया जय. म्हणजे तुम्हाला कशाही प्रकारचा प्रसंग असो, त्या प्रसंगामध्ये तुम्हाला सुख होत आहे किंवा दुःख होत आहे असं असं नाही. समत्वम योग उच्यते. तुम्हाला दुःखही नाही आणि सुखही नाही. आता आपल्याला भगवद्गीता वाचताना सुख होतं की नाही होत, ज्ञानेश्वरी वाचताना सुख होतं की नाही होत, म्हणजे जेव्हा समजतं तेव्हा खूप छान वाटतं, चांगलं वाटतं. जेव्हा समजत नाही तेव्हा विरक्तीसारखं काहीतरी म्हणजे दुःखासारखं होतं की हे समजत नाही कठीण. त्यांचं असं म्हणणं आहे की तो तसं नाही चालणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय नको? ते म्हणतात की म्हणजे त्या ठिकाणी खिन्नता पण नको आणि त्या ठिकाणी मन लागल्यामुळे प्रसन्नताही नको. प्रसन्नता नको आणि खिन्नता नको असं जेव्हा ज्या ठिकाणी होईल, दोन्हीही ज्या ठिकाणी राहत नाही, त्याला जे आहे ते नेहमीच प्रसन्न असाल त्याला ते अभ्यास योग म्हणतात. आता हे फार महत्वाचं आहे म्हणून मी रिपीट केलं या ठिकाणी. आणि चेतसा नान्य गामिना असं लिहिलंय वरती 8व्यामध्ये. आपली जी आहे ते दृष्टी कुठे असली पाहिजे? आपली चेतना जी आहे ती चित्त कुठे, म्हणजे चित्त जे परमेश्वराकडे, म्हणजे दुसरीकडे जाऊ नये. एक आत्मतत्व, एक अनात्मतत्व. अनात्मतत्वामध्ये जे आहे ते चित्त असू नये, आत्मतत्वामध्ये चित्त असावं. चित्त दुसरीकडे जाऊ नये. परमात्मा शिवाय आमचा दुसरा कोणताही उद्देश असू नये.
आणि असं जर असेल तर मग जे आहे ते काय होईल की म्हणे परमम पुरुषम दिव्यम या ते पाहता मग तो जे आहे त्या परमपुरुषाचं चिंतन जे आहे ते आपल्याला असं म्हणता येईल की होतंय म्हणून. आणि अनुचिंतन हा शब्द झाला, हा सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे परत परत तेच चिंतन हवं, दुसरं आणखीन कोणत्याही प्रकारचं चिंतन नको. तर परमात्मात वारंवार मन लावणे हा अभ्यास, कोणत्याही प्रकारची कामना न राहणे चित्तामध्ये तो समता. आणि हे दोन्ही असेल, समता असेल आणि अभ्यास असेल तर अभ्यास योग झाला तो. आणि परमात्म्याशिवाय अन्य कोणाचीही धारणा न होणं, कोणत्याही सत्तेची धारणा न होणं हे नान्यगामी न राहतं. तर अशा प्रकारचा जो आहे तो परमात्म्याचाच उद्देश फक्त त्या ठिकाणी हवं, दुसरं काही नको. असाच साधक परमात्म्याला प्राप्त होतो, हा ह्या श्लोकाचा खूप महत्वाचा अर्थ आहे. आणि त्याचं रिपीट करण्याचं कारण जसं मी सांगितलं की आपल्याला साधने करता जो आहे तो अत्यंत आवश्यक आहे. 9व्या श्लोकामध्ये जे आहे ते आपण पाहतो, कवीम पुराणा मनुष्यासितारम अणुवणीया सम अनुस्मरेद्यम सर्वस्य दारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम तमसा अपरस्तात्. परमेश्वराची या ठिकाणी संकल्पना मांडलेली आहे. सगुण निराकार परमेश्वर कसा असतो, सगुण निराकार ईश्वर कसा आहे, त्याच्या स्वरूपाचं वर्णन जे आहे ते यांनी या ठिकाणी केलेलं आहे. श्लोकामध्ये सुंदर वर्णन आहे, उत्तम वर्णन आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पण त्याला केलेलं आहे. कवीम, कवीम शब्द जो आहे तो त्यांनी ते सर्वज्ञ या उद्देशाने तो आणलेला आहे. पण ह्या आणखी एक मला आठवण आला म्हणजे साधनेच्या हिशोबाने, म्हणून ते या ठिकाणी मी नमूद करून देतो, ते सुटून जाईल. ते काय आहे की साधना म्हणजे साधनेचा तो पदार्थ जो आहे तो कशा प्रकारचा आहे की म्हणजे आम्ही जेव्हा अभ्यास करतो तर आता आपण पुष्कळ वर्षापासून या ठिकाणी दासबोध वाचतो आहोत. तर आम्हाला प्रगती झाली असं वाटतंय का, की प्रगती फुटली वाटतंय, प्रगती नाही झाली असं जर वाटत असेल त्याचा अर्थ हा झाला की आपल्याला पाहायला हवा आमचा अभ्यास जो आहे तो कशा प्रकारचा आहे. म्हणजे असं की आम्ही असं तर नाही की साधना बदलत राहतो, असं तर नाही की मंत्र बदलत राहतो, म्हणजे प्रार्थना बदलत राहतो, आज याची प्रार्थना बदलची प्रार्थना, आज हे उद्या ते, असं तर नाही. म्हणजे आध्यात्मिक साधना बदलणं म्हणजे गंगा गाई गंगा घाट व जमुना गाई जमुना घाट तसं तर काही होत नाहीये. एकाला आम्ही पकडून ठेवतो का, एका साधनेला आम्ही पकडून ठेवतो का. थोड्या वेळाकरता काही साधना केली, नंतर त्याला सोडून दिलं, त्याच्यानंतर दुसरी साधना केली. मग अशामुळे काय होतं की म्हणजे मन जे आहे ते एकाग्र होत नाही. आमचं मन एकाग्र होईल उपासनेने, एक पर्टिक्युलर साधना जर आम्ही करत राहू, एक चिंतन पर्टिक्युलर आम्ही करत राहू तरच तसं होईल. आणि त्याचं गाईडलाईन यांनी या ठिकाणी जी आहे दिलेली आहे. हा एक मुद्दा मला महत्वाचा मुद्दा आहे, नमूद करायला हवा. की ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की बा आमची प्रगती होत नाहीये त्या ठिकाणी स्वतःला पाहून घ्यावं की माझं चिंतन कशा प्रकारचं चाललंय, माझी प्रार्थना कशा प्रकारची चालली आहे. आणि नंतर आपण ह्या श्लोकांवर जसं मी सांगितलं कवीम, कवीमचा अर्थ यांनी या ठिकाणी केला आहे की म्हणजे सर्वज्ञ, म्हणजे क्रांतदर्शी, म्हणजे हा तिन्ही काळाच्या पलीकडे आहे, हा तिन्ही काळाला ओळखतो असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. कवींचा अर्थ त्यांनी असा केलेला आहे या ठिकाणी की म्हणजे कवींचा जो आहे तो संपूर्ण प्राण्यांना आणि जे शुभ आणि अशुभ कर्मांना जाणणारा असा जो परमात्मा आहे त्याला त्यांनी कवी म्हणतो. कवी म्हणजे कविता करणारे कवी म्हणून नाही या ठिकाणी. कालज्ञ आहे तो कवी आहे, जो सर्वज्ञ आहे तो कवी आहे. पुराणम, त्याच्यानंतर दुसरा शब्द आलाय पुराण, तर म्हणजे सर्वांचं आदी असल्याने म्हणून त्यांनी त्याला पुराण म्हटलेलं आहे. असं पुरा आधी नवा असं एक संस्कृतमध्ये त्याचं त्यांनी फोड केलेली आहे की पुराण हे म्हणूनच फक्त नाही, पण तो प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन सुद्धा वाटतो, प्रत्येक दिवशी तो नवीनही वाटतो, असा तो पुराण आहे. म्हणजे बुड्ढा नाहीये. पुराण पुराण आहे तो, म्हणजे अनादी आहे तो, पण प्रत्येक दिवशी जे आहे तुम्हाला असं वाटेल की अरे नित्य नवीन सारखा जो आहे तो आपल्याला भासतो. म्हणजे तो काळाने प्रभावित होत नाही. पुराणा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपल्याला कसं आपण म्हणतो अरे आता वय झालं, तर त्या ठिकाणी जो आहे तो काळाने परिवर्तन त्याचं नाहीये, प्रभावित त्या ठिकाणी नाहीये. पण अशाच चिंतन जे आहे ते आपल्याला करायचं आहे.
म्हणजे मग आता असं कोण आहे की जो बुद्ध होत नाही म्हणून, जो काळाने प्रभावित होत नाही म्हणून, आमच्यामध्ये कोण आहे तो? म्हणजे मी स्वतः आहे ना. जे सच्चिदानंद स्वरूप माझं आहे, हे सच्चिदानंद स्वरूप माझं कसं आहे, त्यामुळे हे पुराणम आहे. हे पुराणम आहे म्हणजे माझं स्वतः सच्चिदानंद स्वरूप जो आहे, मी जो आहे. मग वय कोणाचं वाढलंय? म्हणजे वय जे वाढलेलं आहे ते जीवाचं वय वाढलेलं आहे, त्याला मी जीवात्मा म्हणतो. तो देह धारण धरून बसलेला या ठिकाणी जो अहंकार आहे, जो मी आणि माझा आहे, ज्याला मी म्हणतो, त्याचं वय वाढतो. तो खरं म्हणजे तो नाहीच आहे, पण तरी पण आपण असं म्हणतो की बाबा नाही, ह्या शरीराचं जे आहे माझं इतकं वय झालं. पण जो स्वतः जो खरा मी आहे, जो आपल्याला माहित पडत नाही, पण त्याचा अनुभव आपल्याला आहे सर्वांना. जो लहानाचा मोठा झाला, तर लहानपणी जो होता तोच तरुणपणी होता आणि तोच म्हातारपणी आहे. हा जो आहे शाश्वत. गाढ झोपेमध्ये मी होतो, गाढ झोपेतनं उठलो तर कोण त्या ठिकाणी होता, ते हे सर्व जे ठाकेतोळ म्हणजे हे जे हे आहे संकल्पना, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर काळ काळाने मनुष्य जो आहे तो फक्त वय त्याचं पुढे जातो. पण हे कसं आहे तर म्हणजे हे जे आहे ते काळाच्या पलीकडे आहे, आणि काळाच्या पलीकडे आहे म्हणून त्याला त्यांनी जे आहे ते पुराण असं म्हटलेलं आहे. टाइम समयाच्या पलीकडे. अनुशासितारम दुसरा शब्द असा आणखीन आहे या ठिकाणी. म्हणजे जो आहे तो अनुशासितारम काय आहे? अनुशासितारम म्हणजे असं की तो सर्वांचं पालन पोषण करतो. ईश्वर कसा आहे म्हणजे तो सर्वांचं पालन पोषण करतो. आणि ईश्वर कसा आहे, काळाच्या पलीकडे आपण पाहिलं. काळ कसा आहे तर म्हणजे काळ जो आहे तो, जेव्हा आपण काळाच्या पलीकडे म्हणतो तेव्हा काळ जो आहे तो मनानिर्मित काळ आहे. मननिर्मित काळ कसा आहे? समजा एखाद्याला आपला दासबोध अभ्यासवर्गाने बसला आहे आणि किती वेळ निघून गेला कळलं नाही, आणि एखाद्याला लक्ष लागत असेल दासबोध अभ्यासवर्गामध्ये, तर तो पाहाय घडी आता आणखीन किती वेळ राहिलेला याला संपायला. तर दोन्ही हे जे काळ निर्मित झालेले आहे, हे मनुष्याच्या मनामधून झालेले आहे. आणि हा जो आहे परमेश्वर कसा आहे, काळाच्या पलीकडे आहे. आणि हा अनुशासित आरम आहे, म्हणजे जो आहे तो सत्ता त्याची आहे. पालन पोषण तो सर्वांचं करतो, आणि सत्ता त्याची त्या ठिकाणी कशी आहे तर म्हणे सत्ता त्याची आहे. म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपली सृष्टी कशी आहे तर म्हणे ते एक नियमाने चाललेली, ज्याला आपण जे आहे ते पाहतो की सृष्टीचे नियम जे आहे, सृष्टीचे नियम जे आहेत ते कसे आहेत म्हणजे आपल्या हिशोबाने चाललेलं आहे सर्व. मग प्रकृतीमध्ये जे आहे, आता प्रकृतीमध्ये जर असं सर्व चाललेलं आहे, आपल्या नियमाने चालले, त्याच्यामध्ये मग पाप पुण्य काही आहे का प्रकृतीकडून? म्हणे नाही, म्हणे प्रकृतीचं पाप पुण्य म्हणून असं काही नाही. प्रकृती जी आहे ती काही पापही करत नाही, पुण्यही करत नाही. प्रकृतीकडनं असं काही होत नाही. म्हणजे परमात्मा जो आहे तो पापाची पुण्याची निर्मिती करत नाही. प्रकृती जी आहे ती जशी चाललेली आहे तशी चालत राहते. ती अनुशासित आहे, म्हणजे अनुशासनामध्ये आहे, तिचे काही नियम आहे, त्या नियमाप्रमाणे जी आहे ती चाललेली आहे. म्हणजे जशी ज्या सीझन्स येतात, पावसाळा येतो, हिवाळा येतो, नंतर गरमी येते, जे की प्रकृतीचे नियम आहे ते प्रकृती आपल्या नियमाने चाललेली आहे. त्याच्यामध्ये काही पाप नाही, त्याच्यामध्ये काही पुण्य नाही. प्रकृतीमध्येच विकृती हा स्वभाव आहे प्रकृतीचा. आणि हा जो विकृतीचा स्वभाव आहे प्रकृतीचा, याच्यामध्ये असं नाहीये की जे आहे ते पाप पुण्याची संकल्पना या ठिकाणी नाही. एखाद्या वाघाने जर गाईला मारलं तर त्याला पाप लागत नाही. मग असं का होतं या ठिकाणी, का लागत नाही? कारण की तो प्रकृतीच्या हिशोबाने चाललेला आहे वाघ. प्रकृतीच्या हिशोबाने त्यांनी त्याप्रमाणे त्याचं मांस त्यांनी खायचं, तसं चाललेलं आहे. पण जेव्हा पुरुष आणि प्रकृती दोघींच म्हणजे दोन्ही जो आहे तो एकसाथ येतात, मला असं म्हणायचं की प्रकृतीच्या नुसार आम्ही काम करतो, विकृती पण त्या ठिकाणी असते, आणि कर्तृत्व अभिमान जिथे प्रगट होतो. कर्तृत्व जर घेतलं, मी असं जर म्हटलं, तर मग त्या ठिकाणी काय होतं
तर म्हणजे त्याच ठिकाणी मग पापाची आणि पुण्याची निर्मिती होते. म्हणजे मी जर असं म्हणेन की मी दासबोध अभ्यासवर्गामध्ये मी यावेळेस प्रवचन देणारा जो आहे तो कर्ता करविता परमेश्वर आहे, मी नाही, तर मग कर्तृत्व अभिमान माझ्याकडे असं जर खरोखरच असं वाटत असेल तर मग त्याप्रमाणे जे आहे ते हे नाहीच. म्हणजे पुण्याची निर्मिती त्या ठिकाणी होत नाही. तर पुण्याची निर्मिती किंवा पापाची निर्मिती कोणत्याही कार्यामध्ये तेव्हाच होईल जेव्हा की आम्ही कर्तृत्व आपल्याकडे घेऊ. म्हणजे काय आहे की प्रकृतीने आपले सर्व नियमाप्रमाणे जे आहे ते सर्व काही बॅलन्स करून ठेवलेलं आहे. आणि कोणीतरी अंतर्यामी, ईश्वर अंतर्यामी म्हणा किंवा कोणी अशी आहे सत्ता की त्या ठिकाणी सत्तेनुसार जे आहे ते अस्तित्व आहे त्यानुसार सर्व चाललेलं आहे. म्हणून अनुशासितारम की म्हणजे अनुशासन त्या ठिकाणी जो आहे तो त्यांचा आहे. म्हणजे डोळ्यावर मन शासन करतं, मनावर बुद्धी शासन करते, बुद्धीवर अहम शासन करतो, तसंच अहमवरही जो शासन करतो तो सर्वांचा आश्रय, प्रकाशक आणि प्रेरक आहे असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्याला त्यांनी अनुशासिता म्हटलेलं आहे. तर अनुरणीय सम, दुसरा पुढचा शब्द जो आहे तो अनुरणीय आहे. तर परमात्माचा जो चिंतन करतो, परमात्माचं चिंतन जो आहे, जर आम्हाला असं पाप पुण्याची जर संकल्पना असेल तरच मग आम्हाला असं वाटेल की बाबा जे आहे ते भीती वाटेल. पाप केलं तर जे आहे भीती वाटेल आणि पुण्य केलं तर चांगलं होईल असं. तर त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी म्हणे नाही, तसं नाहीये. म्हणजे आपल्या बऱ्याचशा कल्पना आहे पाप पुण्य जे आहे ते. आणि पाप पुण्य कल्पना म्हणजे काय की समजा एखादा मुलगा रडतोय, मग एखादी आई म्हणेल की अरे याला भूक लागली असेल, आणि कोणतरी डॉक्टर असेल तर म्हणजे त्याच्या पोटातही दुखतंय. तर म्हणजे आहे तेच, आणि कल्पना जी आहे ती वेगवेगळी येते. तर हे पाप पुण्याची कल्पना सुद्धा अशाच प्रकारची आहे. तर म्हणजे हे असं समजून घेणं आवश्यक आहे की आम्हाला जे आम्ही विचार करतो कोणत्याही गोष्टीचा, तर तो विचार जो आहे तो शास्त्रानुरूप आहे की नाही, तत्वज्ञानाच्या अनुरूप आहे की नाही, हे त्या ठिकाणी पाहायला हवं. आता आणखी त्यांनी एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की समजा कल्पना कोणती नाही याच्याबद्दल सांगितलेलं आहे त्यांनी. की समजा कोणी डॉक्टरनी असं म्हटलं की तू मरे हो, असं त्यांनी म्हटलं, तुम्हाला तुम्ही काय म्हणाल? नाही नाही, मी कुठे मेलेलो आहे, म्हणजे मी तर जिद्द आहे, तुम्ही असं काय म्हणता? मग दुसरा कोणी म्हणेल की नाही, तो डॉक्टर खूप मोठा आहे, खूप त्याच्याकडे डिग्री आहे, तो म्हणतो तो बरोबरच असेल, नोबेल प्राइज वाला आहे बिना. असं जर म्हटलं तर काय होईल? तसं त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी की नाही, म्हणे माझा अनुभव जो आहे तो जास्त महत्वाचा आहे. माझा अनुभव काय आहे की मी जिवंत आहे की मेलेला आहे, पण मी जिवंत आहे असा जर माझा अनुभव आहे, त्याचा अर्थ हा झाला की हा जो अनुभव आहे की मी आहे आणि मी खरा कोण आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. की शेवटी कल्पनेच्या पाठीमागे मनुष्य जात, कल्पना ज्या ठिकाणी अनुभूतीमध्ये पलटते तीच खरी जी आहे, मग ती कल्पना राहत नाही, ती अनुभूती होते. आणि अशी अनुभूती जी आहे त्या ठिकाणी घ्यायला हवी, कल्पनेच्या मागे आपल्याला जायला नको, असं त्या ठिकाणी सांगायचं. म्हणजे आमचं अस्तित्व कसं आहे, म्हणजे आमचं अस्तित्व जे आहे ते निरपेक्ष आहे. म्हणून आम्ही काय करायचं, हे चिंतन जे आहे ते आत्मभावाने करायचं. आताच पहिले बोललो, अनात्मभावाने नको. आणि अनोरणीय सम म्हणजे असं की लहानात लहान आणि मोठ्यात मोठा असं काय आहे, तर म्हणजे परमात्मा आहे तसं. आता लहानात लहान आणि मोठ्यात मोठा तर आपण कुठे या ठिकाणी, तर म्हणजे आपण आपल्या आपल्या घरी आहोत या ठिकाणी. मग आपलं घर कुठे या ठिकाणी, तर म्हणजे आम्ही जे आहे ते या पृथ्वीवर आहोत. मग पृथ्वी कशामध्ये, तर म्हणजे तो जलामध्ये आहे. जल कशामध्ये, तर म्हणजे अग्नीमध्ये आहे. अग्नी कशामध्ये, वायूमध्ये आहे. वायू कशामध्ये, तर म्हणजे आकाशामध्ये आहे. आता काय की आकाश कशामध्ये, तर म्हणजे चैतन्य शक्तीमध्ये आकाश. तर आकाशचा आधार काय, तर म्हणजे चैतन्य आहे. म्हणजे आम्हाला जे इथे या ठिकाणी आम्हाला भूताकाश, चित्ताकाश, चिदाकाश हे शब्द आपल्याला माहिती आहे की म्हणजे जे चिदाकाश म्हणजे शुद्ध चैतन्य, चित्ताकाश म्हणजे आमच्या चित्तामध्ये जे विचार चाललेले आहेत ते ते हे सर्व कसं आहे, तर म्हणे हे सर्व जे आहे ते सूक्ष्मात सूक्ष्म आहे आणि स्थूलात स्थूल आहे. दोन्ही आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. पण जितकी सूक्ष्मता असेल
तितकं त्या ठिकाणी काय होतं म्हणजे त्या ठिकाणी त्याच्याबद्दल बोलणं जे आहे ते कमी होऊन जातं, जितकी सूक्ष्मता असेल. उदाहरण जर पृथ्वीबद्दल बोलायचं असेल आणि पाणीबद्दल बोलायचं असेल, अग्नीबद्दल बोलायचं असेल, वायूबद्दल, आणि मग आकाशाबद्दल म्हणजे त्या ठिकाणी बरंच कमी बोलता येईल, जास्त बोलता नाही येणार त्या ठिकाणी. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा होतो की म्हणजे अतीव सूक्ष्म परमात्म तत्व, असं जे शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की जितकं सूक्ष्म असेल परमात्म तत्व तितकं सूक्ष्म आहे की त्याच्याबद्दल बोलता येत नाही. म्हणजे मौनम व्याख्यान प्रकटितम परब्रह्म तत्वमेवावम, जे दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे, तर त्यांचं म्हणणं असं की मौनम व्याख्यान प्रकटितम परब्रह्म, मौनामध्येच जे आहे ते परमेश्वराचा आविष्कार त्या ठिकाणी होतो, कारण तिथे बोलायला त्या ठिकाणी काही राहत नाही. म्हणजे अणुरेणीय सम, म्हणजे जे की आपल्याला दिसतं आहे आणि जे आपल्याला दिसत नाही, कळत नाही, इंद्रियांना कळत नाही, आपल्या यालाही कळत नाही, ते कसं आहे तर म्हणजे ते सर्व जे आहे ते ज्ञानेंद्रियांना आपल्याला कळतं का? तर म्हणजे ज्ञानेंद्रियांना आपल्याला विषय कळतात, ज्ञानेंद्रियांना, पण ते पुढचं नाही. तसंच कर्मेंद्रिय काय तर म्हणजे कर्म निर्माण करतात. मन कसं आहे, संवेदनशील असतं. बुद्धी कशी आहे तर म्हणजे उपाधीच्या हिशोबाने बुद्धी समजत राहते की काय आहे काय नाही म्हणून. पण ह्याच्यामध्ये काय की परमात्माचं काम चिंतन होऊन पावत नाही, कारण तो अचिंत्य आहे, तो इतका सूक्ष्म आहे की त्या ठिकाणी जो आहे तो कळत नाही पुढचं. आणि जितकं सूक्ष्म असेल त्याचे तेवढे गुण कमी असतात. आता पृथ्वी आहे तर पृथ्वीचे 5 गुण आपल्याला माहिती आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, हे 5 पृथ्वीचे गुण आहेत. पण आणखीन आपण पुढे गेलो, पाण्याकडे गेलो तर एक कमी होऊन जातो, गंध कमी होऊन जातो. आणि अग्नीकडे गेलो तर म्हणजे आणखीन 2 कमी होतात त्या ठिकाणी. रस कमी होतो आणि गंध कमी होतो. अग्नीनंतर वायूकडे गेलो तर म्हणजे त्या ठिकाणी मग वायूमध्ये फक्त 2च राहतात, शब्द आणि स्पर्श. आणि आकाशाकडे गेलो तर फक्त शब्द. तर जितके सूक्ष्मताकडे जाल तितके त्याचे गुण कमी होतील. जे बोलायला जे आहे ते राहत नाही काही, असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि असा जो आहे इतकं सूक्ष्माती सूक्ष्म हे परब्रह्म तत्व जे आहे, हे परमात्मा तत्व आहे, हे कसं आहे सर्वस्व धातारम, म्हणजे सर्वांचं पालन पोषण करणारा कोण आहे तर हा म्हणा परमात्मा आहे. म्हणजे आमचा जन्म होतो, मृत्यू होतो, आमचं सर्व पालन पोषण होतं, एवढी सर्व सृष्टी चाललेली आहे. मग भक्तिशास्त्राच्या हिशोबाने काय म्हणायचं तर म्हणजे आम्ही त्याला समर्पण करून द्यायचं, तुम्ही तूच जे काही आहे ते, तारो इच्छा मारो इच्छा, तुझी जी इच्छा ती माझी इच्छा, हमें राजी उसमें जिसमें तेरी रजा है, ये भी वाहवा वो भी वाहवा. अशा प्रकारचं भक्तिशास्त्राच्या हिशोबाने जो आहे त्याच्याशी आम्ही पूर्ण समर्पण करायचो. भगवद्गीतेमध्ये जे आहे ठिकठिकाणी याप्रमाणे लिहिलेलं आहे की तुम्ही जे आहे ते समर्पण करा, मला येऊन फक्त तू समर्पण कर, अशा प्रकारचं त्यांनी जे आहे ते जे लिहिलेलं आहे तो अशाच प्रकारचा आहे की तो पालन पोषण करणारा तो आहे. तूच आमचा मालक आहे, तू सर्व काही आहे, तुझी जशी इच्छा असेल तसं आम्ही राहू. आज ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये जे आहे मग आम्हाला समाधान मिळेल, असा एक आहे सर्वच राहता. किंवा चिंतनाच्या दृष्टीने जर पाहायला गेलो, ज्ञानमार्गाच्या हिशोबाने जर पाहायला गेलो तर काय आहे की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सृष्टी आहे, मीच त्याचं पालन करणारा आहे, मीच त्याचा जो आहे तो सर्व जो आहे तो पूर्ण सत्ता माझीच आहे त्या ठिकाणी. मग हा मी कोणता हे आपल्याला पाहायला पाहिजे की हु एम आय दॅट. तो दिसणारा जो आहे तो मी आहे का? मग याचं जर अनुसंधान केलं की एकच मी संपूर्ण सृष्टीचा आधार आहे आणि तो मी कोणता, असं जर आपण त्याला जर पाहायला गेलो तर अशा चिंतनामध्ये जे आहे मग काय होईल की असं चिंतन करता करता अचिंत्य धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम, म्हणजे अचिंत्याचं तुम्ही चिंतन कराल. असं अचिंत्याचं चिंतन करा म्हणजे काय? अचिंत्याचं चिंतन म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही अचिंत्य म्हणतात, तुम्ही चिंतन कसं करायचं? पण शब्द तुमचा बरोबर नाही, अचिंत्य नका म्हणून त्याला तुम्ही, कारण एकीकडे म्हणता की चिंतन करा, दुसरीकडे म्हणता की अचिंत्य आहे. तेवढे नाही म्हणे हे चिंतन करायचं की हा अचिंत्य आहे, हे चिंतन करायचं की याचं चिंतन करता येत नाही, इतका सूक्ष्म हा आहे, कशाही प्रकारचं चिंतन करता येणार नाही. त्यालाच त्यांनी अचिंत्य म्हटलेलं आहे. म्हणजे अनात्मचिंतन जे आहे त्याला सोडायचं आणि आत्मचिंतन जे आहे त्याला धरायचं. म्हणजे आपल्याला आपल्याकडे काय आहे की आपल्याकडे थोडस उलट होतं ना. दिवसभर मी काय करतो तर दिवसभर जे आहे ते आम्ही विचार कुणाचे करतो तर वस्तू, व्यक्ती, परिस्थिती ह्या सर्वांचे आम्ही विचार करतो. आत्म्याचं चिंतन जे आहे
आत्म्याचं चिंतन जे आहे ते येत नाही बरोबर. फक्त वस्तू व्यक्तीबद्दलच विचार येतात. विचार करा या गोष्टीचा की आत्म्याचं चिंतन किती येतं आम्हाला दिवसभरामध्ये. ज्याला आम्ही अभाव म्हणतो त्याचं चिंतन कुठे होतं की अभाव आहे म्हणून. भाव अभावाच्या जो पलीकडे आहे त्याचं चिंतन किती होतं. असं धरून चला की स्वरूपाबद्दल किती चिंतन होतं आमचं की माझं खरं स्वरूप काय आहे आणि त्या स्वरूपाबद्दल आमचं किती चिंतन होतं. तर म्हणे तो आम्हाला असं तर काही स्वरूपाचं चिंतन होत नाही, काहीतरी विषयाचं चिंतन होतं. मग असं का होत नाही स्वरूपाचं चिंतन आणि विषयाचं का होतं. त्यामुळे आमच्या ज्या वृत्ती आहे त्या विषयाला पकडतात, पण आमच्या वृत्ती स्वरूपाला पकडू शकत नाही. कारण स्वरूप इतकं सूक्ष्म आहे की वृत्ती जी आहे ती स्थूल आहे, ती वृत्ती स्वरूपाला पकडू शकत नाही. म्हणून त्याचं चिंतन जे आहे ते होत नाही. म्हणून ती जे आहे ते परमात्मा तत्वाचं जे आहे तो पकडमध्ये येत नाही. तर अचिंत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अचिंताचा अर्थ हाही अशा प्रकारचा आहे की तो खरोखरच अचिंत्य आहे आणि तोच खरा आहे, त्याची सत्ता आहे, तोच सर्वदूर जे आहे ते त्याची सत्ता आहे आणि तो सर्वदूर जो आहे तो नटलेला आहे. आणि आदित्य रूपम, आता आपल्याला सूर्याचा प्रकाश सर्वदूर आहे तर म्हणे हा सर्वांना दिसतो. म्हणजे जगाच्या प्रकाशाकरता आपल्याला पाहण्याकरता बाहेरच्या प्रकाशाची आवश्यकता असते. मग सूर्याचा असेल, टॉर्चचा असेल, कसाही असेल. तर आदित्य रूप म्हणजे जो आहे तो हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश जो आहे, आता समजा जर एखादं पुस्तक आहे आणि आम्ही जर त्याला पाहतोय तर त्याला तिथे प्रकाश हवा, म्हणजे पाहणारा हवा, प्रकाश हवा आणि पुस्तक हवं. पण हे आदित्य रूप ह्याला का म्हटलेलं आहे. आदित्य रूप यासाठी म्हटलेलं आहे की ह्या ठिकाणी सूर्याचा जो प्रकाश आहे त्याप्रमाणे ह्याचा प्रकाश सतत आहे. सूर्याचा सुद्धा प्रकाश आहे. सूर्याचा प्रकाश सुद्धा रात्रंदिवस, आपल्याला रात्र जरी असेल तरी सूर्याचा प्रकाश नेहमीच आहे. तसंच याचा प्रकाश जो आहे तो नेहमीच आहे. फक्त फरक काय आहे की याच्या प्रकाशावर सूर्याचा प्रकाश आहे. हा स्वयंप्रकाश आहे. सूर्याच्या प्रकाशाला प्रकाशन करण्याकरता स्वयंप्रकाश जो आहे तो त्या ठिकाणी, त्याच्यामुळे तो जिम्मेदार आहे. पण हा कसा आहे, निरपेक्ष स्वयंप्रकाश या ठिकाणी आहे. हा कुणावरच अवलंबून नाही आणि हा कुणावर अवलंबून नाही असा जो आहे. म्हणून त्याला त्यांनी उदाहरण जे आहे ते स्थूलामधलं उदाहरण काय दिलंय तर म्हणे आदित्य, आदित्य रूप. आणि सूर्यप्रकाश कसा आहे तर म्हणे परावर्तित आहे. सूर्यप्रकाश जो आहे तो स्वयंप्रकाशापासून परावर्तित आहे असं म्हणूया आपण. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे की अंधार पण आहे आणि उजेड पण आहे. अंधार आणि उजेड याची कहाणी अशी आहे की म्हणे ब्रह्माकडे अंधार गेला आणि त्यांनी म्हटलं की अरे हा माझ्या विरुद्ध हा जो आहे तो सर्व करतो प्रकाश, आणि तुम्ही याला जे आहे ते काढून टाका म्हणून. तर तो ब्रह्मा म्हणाला की ठीक आहे त्याला बोलवा पुढे आपण त्याची गोष्टी करूया, तुमचं भांडण काय चाललंय म्हणून. तर प्रकाशाला बोलवलं. प्रकाशाला बोलवलं तर त्यावेळेस त्यांनी परत ब्रह्माने इकडे पाहिलं अंधाराकडे, तर अंधार नव्हताच त्या ठिकाणी. मग ब्रह्माने म्हटलं प्रकाशाला की अरे म्हणे तू कमीत कमी त्या अंधाराशी वैर तर नको करू. त्या म्हणला अंधार म्हणजे काय. सांगायचं तात्पर्य असं या ठिकाणी की म्हणजे ह्या प्रकाशामध्ये विरोध काही नाही असं मला म्हणायचं आहे. भाव अभाव दोघांचं प्रकाशन हा करतो असं असं म्हणायचं आहे. तर अनुस्मरेन म्हणजे अनुस्मरित हा जो शब्द आलेला आहे, परत त्याचाच हा अर्थात तोच आहे की वस्तू आहे, विषय आहे, काळ आहे, परिस्थिती आहे, प्रसंग आहे, घटना आहे, याच्याबद्दल जो आमचा विचार नेहमी चालत राहतो तो तसा नको. तत्वचिंतन त्या ठिकाणी आपले विचार कसे असतात, पुढे चालतात हे आपल्याला पाहायला हवं. पण शेवटी जसं डॉक्टर काकांनी म्हटलं की जोपर्यंत हे जग खरं वाटतंय तोपर्यंत परमात्माचं जो आहे तो तत्वचिंतन होऊ पावणार नाही. हे तसंच आहे की दुनिया जोपर्यंत मनामध्ये आहे, जग जोपर्यंत मनामध्ये आहे तोपर्यंत परमेश्वर त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून अत्यंत आवश्यक आहे की परमेश्वराचं चिंतन जर हवं असेल आपल्याला. आता कोणी असं म्हणेल की बा आम्ही आमचे कार्य करू नये का, कोणी आपण कार्य करा पण आपली इंटेन्सिटी किती आहे त्याचं चिंतन करायची, कुठपर्यंत आम्ही चिंतन त्याचं करतो हे सर्व पाहायला हवं. आणि मग एक वेळ अशी येईल की कार्य करताना सुद्धा त्याचं चिंतन त्या ठिकाणी राहील. म्हणजे असं नको व्हायला की त्या ठिकाणी की जे आहे ते आता आम्हाला जमत नाही म्हणून डिप्रेशन वगैरे यावं, असं नाही. त्याचं हे आहे नेहमी प्रसन्नता ठेवावी आणि प्रसन्नता ठेवून सर्व कामं करावी आणि त्यावेळेस जे आहे ते
परमात्मा चिंतन त्या ठिकाणी सतत असलं पाहिजे. जे जगामध्ये राहताना आपल्याला असा विचार करायला हवा की जगाला आम्ही सुधरू शकत नाही. जगत जसं होतं पहिले तसंच होतं, आजही तसंच आहे, पुढे तसंच राहणार आहे. आणि ह्याला जे आहे जसं असेल तसं आम्ही त्याला स्वीकार करायला हवं त्या त्या काळामध्ये. 100 वर्षापूर्वीचा काळ, आजचा काळ, 100 वर्षानंतरचा काळ, खूप फरक असेल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आम्ही तसंच जगत स्वीकार करायचं. आणि हू केअर्स, ज्याला जगामध्ये जे आहे ते कोणी कोणाचं जे आहे ते आपल्याला त्याची काय काळजी, कशाला काळजी करायची. ते कोणी जर काही म्हणेल भाई ठीक आहे, जर तुम्ही जसं म्हणता तसं करा, म्हणजे वी डोंट नीड टू बॉदर अबाउट द वर्ल्ड, असं त्या ठिकाणी अध्यात्माचा जो विचार आहे तो अशा प्रकारचा आहे. म्हणजे प्रसादे सर्व दुःखानाम हानी रसोपजाय, परमेश्वराचा प्रसाद काय आहे. परमेश्वराचा प्रसाद अशाच प्रकारचा आहे. आपण काय म्हणतो प्रसादामध्ये, प्रसाद चांगला आहे की वाईट आहे, कमी आहे की जास्त आहे, घ्यावा की न घ्यावा, असं काही नसतं. प्रसाद म्हटलं म्हणजे परमेश्वराचा थोडासा प्रसाद जरी असेल तरी त्याला मग श्रद्धेने, भावनेने त्यांनी घेतो. तर तसंच जगामध्ये जग जसं चाललेलं आहे, मी त्या ठिकाणी जे आम्हाला जे समोर यावं लागतं, जे जे प्रसंग आमच्या समोर येतात, ज्या ज्या घटना आमच्या समोर येतात, त्या ठिकाणी जी परिस्थिती आमच्या समोर येते ती परमेश्वराचा प्रसाद असं समजून जर आम्ही जे आहे त्याला घेतलं, पुढे आणलं आणि म्हटलं की बा हे जे आहे ते प्रसादे सर्व दुःखाना हानी रसोपजाय आहे, म्हणजे जे आहे तो प्रसादच आहे परमेश्वराचा. त्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत, त्या परिस्थितीमध्ये तो परमेश्वराचा प्रसाद आहे. अशा प्रकारचं चिंतन जे आहे अनुस्मरित, अनुस्मरित मध्ये जे आहे ते चिंतन कशा प्रकारचं हवं. म्हणजे या ठिकाणी कवीम पुराण अनुशासितारम अणोरणीयम आणि अनुस्मरेद्य सर्वस धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसा प्रस्तात, असं एक पण या ठिकाणी चिंतन केलं या ठिकाणी. आणि परत जर म्हणायचं झालं तर कवी म्हणजे काय, तर म्हणे परमेश्वराशिवाय आणखी काहीही नाही, हे तात्पर्य. आणि पुराणमचा अर्थ आहे म्हणजे जो अनादी आहे, काळाहोनी अतीत आहे, काळाचाही प्रकाशक आहे. अनुशासित म्हणजे याचा अर्थ आहे की सर्व स्वाभाविकच त्याच्या शासनात आहे. जीव जगत जगदीश्वर तर आपण म्हणतो, ईश्वरच जो आहे तो जीव आणि जगत दोघांचाही शासक आहे. आणि प्रकृती विनाशशील आहे. किंवा आत्मा कसा आहे तर म्हणजे तो अनादी आहे. पण या दोन्हींना, विनाशशील आणि अविनाशी, म्हणजे जो अनादी आहे आणि जो विनाशशील आहे, एक ईश्वर आपल्या शासनात ठेवतो. म्हणजे जीव आणि जगत या दोघांना ईश्वर शासनात ठेवतो. सर्वांचं तो पालन पोषण करतो. धातारा म्हणजे आणि आदित्य वर्णम म्हणजे सूर्यात जसं सहज स्वाभाविक नित्य प्रकाश राहतो, तसंच परमात्मा सहज स्वाभाविक नित्य ज्ञानबोध राहतो. आणि तो परमात्मा ज्ञान स्वरूप आहे आणि सर्वांचा प्रकाशक आहे. तमसा परस्तात जे म्हटलेलं आहे त्याचं तात्पर्य आहे की परमात्मा अज्ञानाहून आणि अपराहून अत्यंत पलीकडे आहे. अशा प्रकारचं चिंतन या ठिकाणी तमसा परस्तात, म्हणजे परमेश्वर जो आहे तो कसा आहे, उत्तम पुरुष आहे, पुरुषोत्तम आहे, हे सर्व लक्षात ठेवायचं. आणि आता आपण पाहूया, 5च मिनिट राहिलेले आहे, पण तरी पण जे चिंतन आहे ज्ञानेश्वरीचं चिंतन एखाद्या ओळीचं आपण घेऊ आणि थांबूया त्याच्यानंतर. आणि ओवी कोणती आहे ती, कवी पुराणा आपलं हे जे आहे 9वा श्लोक जो आहे, आणि ओवी आहे 86. जयाचे आकाराविण असणे आणि जया जन्मना निमणे, जे आगवेची आगवेपणे देखत असे. 8व्या अध्यायाचा 86वा जी ओवी आहे, 8व्या अध्यायामध्ये 9 श्लोकानंतर ती सुरुवात झालेली आहे. त्याच्याबद्दल हे की हे आकार, हे अस्तित्व कसं आहे, परब्रह्म परमेश्वर कशामध्ये म्हणजे अस्तित्वामध्ये आहे. अस्तित्व कसं आहे तर म्हणजे अस्तित्व जे आहे ते आकाराशिवाय अस्तित्व आहे. आणि हे अस्तित्व कसं आहे की याला जन्मही नाही, जन्म नाही म्हणून मृत्यू पण नाही. आणि म्हणून त्यांनी जया जन्मना नाही म्हणे असं लिहिलंय पुढे. जयाचे आकाराविण असणे, त्याचा आकार नाही अस्तित्वाचा, एक झालं. दुसरं जया जन्मना नाही म्हणे म्हणजे जन्म नाही म्हणून मृत्यू नाही. आणि जे आगवेची आगवे म्हणजे सर्वत्र सर्वपणे देखत असे, म्हणजे तो सर्वपणाने तो पाहतो. हे फार महत्वाचं आहे साधनेमध्ये. परमेश्वर सर्वांना पाहतो आहे. आम्ही आपसामध्ये जे आहे ते हे करतो, काहीतरी एक फसवाफसवी करतो एक दुसऱ्याला, की त्याला कळणार नाही ना आम्ही फसवून दिलं त्याला, किंवा आणखी दुसऱ्याला कोणाला कळणार नाही.
पण हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं की तो पाहणारा आहे त्याला तर कळतंय. आणि हा जो विचार या ठिकाणी आला की जे आगवेची आगवेपण, जे सर्वत्र सर्वपणे देखत असे, तो सर्वांना पाहतोय ना. म्हणजे ती एक गोष्ट आहे की त्यांनी सांगितलं, गुरुनी सांगितलं शिष्याला की अरे आमची वस्तू कुणाला न कळता आहे, आंबा हा तिकडनं झाडाला तोडून घेऊन ये म्हणून. काय त्यांनी अशी काहीतरी गोष्ट होती. तर ते दोघेही गेले. एक तर घेऊन आला आणि दुसरा नाही आला. म्हणे तुम्ही म्हटलं होतं की कोणी न पाहता जे आहे ते तुम्ही ते घेऊन या वस्तू. मग माझ्या डोक्यामध्ये असं आलं की परमात्मा तर पाहतोय म्हणून तो तर ते आला नाही, तो खाली हातानेच आला. हा मनुष्य जो आहे दुसरा शिष्य तो घेऊन आला. तर फार महत्वाचा मेसेज या ठिकाणी आहे आम्हाला भगवत चिंतनामध्ये, की देखत असे जे आगवेचे आगवेपणे देखत असे. तर पहिलं काय की जयाचे आकाराविणे असणे, म्हणजे तो कसा आहे, तो आहे पण आकार नाही. उदाहरण मनाचं, मन कसं आहे तर म्हणे हे मन कसे केवढे, हे मन कैसे केवढे, ऐसे पाहो म्हणे तरी तरी न सापडे. ज्ञानेश्वर महाराज स्वतःच म्हणतात की हे मन कसे केवढे पाहो म्हणे तरी न सापडे, एरवी रहाटा वया थोडे त्रैलोक्य या. मन दिसत नाही पण त्रैलोक्यामध्ये फिरत ते. आकाराविण परमेश्वर कसा आहे. मन त्रैलोक्य फिरून येतं पण शोधलं तर सापडत नाही. दुसरं आपण असं म्हणतो की अरे एखादा आपण म्हणतो की ह्या जागेमध्ये ती जागा बरोबर नाही, त्या जागेमध्ये काहीतरी बाधा आहे. मग तो बाधा आपल्याला दिसते का. आकाराविण, जयाचे आकाराविण असणे. ती बाधा कशी आकाराच्या बिना आहे पण आपण समजतो की नाही या ठिकाणी काहीतरी आहे. तर आकार म्हटलं तर काय होईल, तर सर्व विकार येतात त्याच्याबरोबर. परिणाम, वर्ण, गुण, नाम, रूप, संबंध, जाती, क्रिया, भेद सर्व कशाबरोबर येतात, आकाराबरोबर येतात. आणि नामरूप संबंध, जाती, क्रिया, भेद हा आकाराशीच प्रवाद प्रवाद वस्तूशी नाही, असं परमेश्वर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय एका ओळीमध्ये. आणि त्या ओवीचं जे आहे ते त्यांनी वस्तू म्हणून सुरू केलेलं आहे, वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे काय, आत्मस्वरूपाला वस्तू म्हटलेलं आहे. वस्तुसिद्धी विचारेण यत्किंचित कर्मकोटी. वस्तू म्हणून आहे शंकराचार्यांनी त्याला वस्तूच म्हटलेलं आहे. कशाला, आत्म्याला. पण तरी पण हा आत्मा कसा आहे की हा लोकत्रयाकारो, तो जयाचा विस्तारो, त्याचा नामवर्ण आकार चिन्ह नाही. ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 134वी ओवी आहे. हरिपाठामध्ये म्हटलंय की अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून निचराचर त्यासी भजे. परमात्मा साकारात जरी दिसला तरी निराकाराला बाधा येत नाही. म्हणजे आम्ही जर अवतारामध्ये पाहिलं परमेश्वराला की हा भगवान श्री कृष्ण आहे, मग आकार आलिया जयाचे निराकार पण न वचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आकारात जरी परमेश्वर समोर दिसला रामकृष्णाच्या रूपामध्ये तरी पण निराकार पण न वचे, असं ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगून गेले. आपल्याला ते आपल्याला कबूल करून पटवून घ्यायला हवं त्याचा, इन्स्टेड ऑफ की हे कसं काय होईल म्हणून अशा प्रकारे विचार न करता. कारण कसं आहे की ती व्यापक वस्तू आहे आत्मतत्व जी आहे, त्याला आकार नाही, देश परिच्छेद नाही, त्याचं अस्तित्व आहे. काही लोक बुद्ध वगैरे बौद्धांमध्ये ते मानत नाही आत्म्याचं अस्तित्व. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते आत बाहेरी मिया कोंदले, जग निखित माझेची बोंबले, की कैसे कर्मतया आले, जे मीची नाही म्हणती. ते म्हणतात की हा नाहीच असं म्हणतात, असं त्यांनी बौद्धांबद्दल लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. ज्यांना असं वाटतं की परमेश्वर नाही, आत्मा त्याच्याबद्दल लिहिलं. तर आकाराला जे आहे ते कसं आहे, आकाराला अस्तित्व लागतं. पण हे अस्तित्वाला कसं आहे तर म्हणे हे जे आहे ते बिना आकाराचे आहे. म्हणजे आता आपण काय, आपल्याला माहिती की अलंकार आहे, मडकं आहे, तरंग आहे, याचं अस्तित्व कशावर आहे, सोन्यावर, मातीवर, जळावर म्हणजे पाण्यावर वगैरे. तर जे दुसऱ्याच्या अस्तित्वावर भासतं, जे दुसऱ्याच्या अस्तित्वावर भासतं, आता मडकं जे आहे ते आपल्या मातीच्या अस्तित्वावर आहे, ते मिथ्या झालं कारण ते कोणाच्या तरी अस्तित्वावर आहे. आणि जया जन्मने ना निमणे हा जो विचार आहे की त्याला येणं जाणं नाही, तो आहेच आहे, काळाशी त्याचा संबंध नाही. जया जन्म ना निमणे म्हणजे साधना जो आहे ते या ठिकाणी कशा प्रकारची आहे, काळाचा संबंध नाही असं जे म्हटलेलं आहे की ज्याचं देहभान विसरलं त्याला काळ लक्षात राहत नाही, असं या ठिकाणी म्हणायचं. म्हणजे
म्हणून काय करायचं तर म्हणजे म्हणून जे आहे ते आमचं परमात्म चिंतन असं असलं पाहिजे की आम्हाला काळाचं भानच राहणार नाही त्या ठिकाणी. ज्या जन्मनिना निमणे हा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे की आमचं स्वस्वरूप जे आहे ते अशा प्रकारचं आहे. आणि स्वस्वरूपामध्ये जर राहिलो आणि देहाचा विसर पडला तरच ते आपल्याला शक्य आहे. आकाराला जन्ममृत्यू असतात पण हे निराकार असल्यामुळे याला जन्ममृत्यू नाही. म्हणजे आकाराला असं असतं की जायते असती वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती. पण हे आकारणीय म्हणून तसं काही नाही. आणि जे आगवेची आगवे पण सर्वत्र सर्वपणे म्हणजे अधिष्ठान आहे आणि उपादान पण आहे. म्हणून सर्व रूपाने ज्ञान रूपाने सर्वांना पाहणार आहे. आता हे सर्व शब्द आपल्याला उपादान निमित्त अभिन्न निमित्त कारण वगैरे जे आहे हे आपल्याला माहिती आहे. पण विचारसागरामध्ये आलेलं आहे सर्व काही. पण हे अधिष्ठान पण आहे आणि हे उपादान पण आहे. म्हणून सर्व रूपाने आहे, ज्ञान रूपाने आहे आणि सर्वांना पाहणारे आहे. आणि सर्वांना पाहणारे आहे हे साधनेमध्ये ची गुरुकिल्ली आहे की ते आपल्याला पाहता आहे. आणि जे पै सवतिया अंग डोळे नाही वेगळे वेगळे जैसे सर्व दृष्टे सकळे स्वरूपे जे म्हणून विश्रुत चक्षु हा चक्षुच्या ठाई पक्षु बोलावया दक्षु झाला वेद. म्हणजे वेदाने सुद्धा त्याच्याबद्दल लिहिलं आहे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी की जो आहे तो ह्याला अंग नाही डोळे नाही पाहण्याकरता पण हा पाहतोय असं त्यांना म्हणायचं. सर्व दृष्टी सगळे स्वरूपे जे हे स्वस्वरूप जे आहे सर्व दृष्टी पाहतोय त्याला डोळे नाही अंग नाही त्याला. म्हणून विश्वत चक्षु विश्वाचे चक्षु येते आणि हा चक्षुच्या ठाई पक्षु बोलावया दक्षु झाला वेदो. वेदाने तसं वर्णन केलंय. तर आपण परमात्म्याला फसवू शकत नाही. परमात्मा आम्हाला पाहतो आहे म्हणून आम्ही पापकर्म आम्हाला एखाद्या समजा आम्ही विसरून जाऊ पण तो नाही विसरणार. हे साधनेचं मर्म आहे म्हणून खूपच लक्षात ठेवायला अशा प्रकारच्या या ओळीचा अर्थ आहे. थांबतोय मी इथे या ठिकाणी पुढे जात नाहीये. आणखी आपल्या 3-4 ओळ्या याच्याबद्दलच्या आहे या श्लोकाबद्दलच्या त्या आपण पुढच्या वेळेस पाहू. सुंदर आहे. काही आपल्याला टिप्स मिळाल्या साधनेबद्दल त्याचं आपण चिंतन करावं त्या चिंतनामध्ये राहावं अशीच मी भगवंतानी आपल्या सर्वांना त्या चिंतनामध्ये ठेवावं अशी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद काका. आता आपण सगळे आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः
चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्